पण ज्याला कातळशिल्प म्हणतो, बेसिकली कातळशिल्प हा दोन शब्दांचा मिळून तयार झालेला शब्द आहे. 2012 ते 2015 ही जी काही मधली 1.5-2 वर्ष होती, त्या 2 वर्षामध्ये आमचा प्रवास हा सगळा अंधारातला होता. म्हणजे कातळशिल्प आज आज अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कातळशिल्प म्हणजे काय. प्रवास जो होता तो आमचा पूर्णपणे अंधारातला प्रवास होता. अनेक गावातनं भटकत होतो, अनेक लोकांना विचारत होतो, परंतु काही मिळत नव्हतं. भिंतींवरती रंगाने रंगवून केलेली चित्ररचना. दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीवरती दगडांचाच आधार घेऊन खोदून निर्माण केलेल्या चित्ररचना. राजापूर तालुक्यातलं गोवळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला 50 चित्रांचा पहिला समूह मिळाला आणि खऱ्या अर्थाने आमचा कातळशिल्पांचा शोध प्रवास त्या दिवसापासून सुरू झाला. हे ज्या वेळेला जागतिक पातळीवरती त्याची दखल घेतली जाते किंवा जागतिक पातळीवरच्या वारसा ठेवांमध्ये त्याचा समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू जाते, तो आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. कसं आहे की एखाद्या गोष्ट मिळण्यातला आनंद हा खूप वेगळा आहे. तो आनंद शब्दामध्ये व्यक्त करणं खूप अवघड आहे. नमस्कार मंडळी, उमलत्या गाळ्यावरती मी सूरज आपलं सहर्ष स्वागत करतो. आज माझ्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत आपण डिस्कशन करणार आहोत. विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, आपल्या जवळचा विषय आहे, कारण आपल्या उत्क्रांतीत, आपल्या माणूस म्हणून जडणघडणीत त्या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे. कोकण भागामध्ये कातळशिल्प मागच्या काही वर्षांमध्ये डिस्कवर केली गेली आणि त्या डिस्कवर करण्यामधलं एक आघाडीचं नाव होतं, जे होतं सुधीर रिसपूड, म्हणजेच आपले लाडके भाई. नमस्कार भाई. नमस्कार. उमलत्या गाळ्यावरती आपलं सहर्ष स्वागत. हो, धन्यवाद. भाई, सुरुवात करताना मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही लहानपणी त्याच भागात राहिलात, मग कसं होतं? म्हणजे तुम्हाला त्यावेळी हे माहिती होतं का की असं काही आहे युनिक म्हणून? मी मूळतः कोकणातलाच, म्हणजे रत्नागिरीमध्ये ज्या ठिकाणी आपण सध्या कातळशिल्प सापडली असं म्हणतो त्या भागातच लहानाचा मोठा झालो. परंतु ह्या माझ्या लहानपणापासूनच्या अगदी माझ्या व्यावसायिक जीवनापर्यंतच्या कालखंडामध्ये आपल्या प्रदेशामध्ये काहीतरी अशा गोष्टी आहेत याची जाणीव, कुठल्याही प्रकारची जाणीव मला नव्हती. किंवा माझ्या मोठ्या माणसांनी असून दे, माझ्या मित्र सहकार्यांनी असून दे, किंवा माझ्या गुरुजनांनी असून दे, अशा प्रकारची काहीतरी गोष्ट आपल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आहे. आपण ज्या कातळावरती वावरतो, ज्या कातळावरती आम्ही लहानपणी खेळलो, त्या कातळावरती कधीतरी आम्ही पतंग उडवायला गेलो, कधीतरी ते क्रिकेट खेळायला गेलो, कधीतरी त्या विटीदांडू खेळायला गेलो, तर अशा ह्या कातळावरती त्या चित्रांवरनं आम्ही वावरलो असू नसू माहीत नाही आम्हाला. परंतु असे पैकी एक गोष्ट काहीतरी आहे हे कधीच लहानपणी आम्हाला माहिती नव्हतं किंवा त्याची कल्पनाही नव्हती. तुमचं निसर्गप्रेम, पक्षीप्रेम तर माहितीच आहे, पण ह्या जो कातळ शिल्पांकडे आजचा प्रवास आहे तो तुमचा कसा सुरू झाला? म्हणजे बाय प्रोफेशन तुम्ही स्वतःच्या प्रोफेशन मध्ये होतात, मग इकडं कसं वळालं त्याबद्दल थोडंसं. बेसिकली मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता करता किल्ला आपल्याला इतिहासाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आवड असते आणि तशीच मला स्वाभाविकपणे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी खूप मोठी आवड होती. त्या किल्ल्यांवरती भटकंती, त्यांचा अभ्यास असून दे, ते करता करता कुठेतरी पक्षी जीवनाकडे वळलो. पक्षी जीवनामधनं वेगवेगळ्या प्रदेशांमधनं फिरणं व्हायला लागलं आणि हे करता करता एक काही समविचारी मंडळी आम्ही एकत्र यायला लागलो. जसं की माझे दुसरे सहकारी धनंजय मराठे, ते फुलपाखरांवरती काम करतात. त्याच्यानंतर डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई म्हणून एक तिसरे सहकारी आहेत, ते बेसिकली ते भूगोलाचे अभ्यासक आहेत. आणि हे करत असताना अशी जाणीव व्हायला लागली की अरे, मी ज्या घरामध्ये राहतो, ज्या अंगणामध्ये वावरतो, ज्या भागामध्ये वावरतो, त्यातल्या अनेक गोष्टींची जाणच आपल्याला नाहीये, की त्या अनेक गोष्टी आपल्याला माहितीच नाहीये. मग ती माहिती करून घ्यायची आणि ती माहिती दुसऱ्याला सांगायची, असा एक प्रवास सुरू झाला. आणि तो जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आम्हाला कुठेतरी या कातळशिल्पांकडे तो प्रवास आम्हाला घेऊन आला. म्हणजे असं काही होतं हे तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्हाला फक्त नवीन गोष्ट एक्सप्लोअर करायची होती आणि त्यावेळी तुम्हाला कातळ शिल्पांचा शोध लागला. असंच म्हणणं जास्त योग्य ठरेल, कारण थोडीशी मी एक आठवण म्हणून सांगतो की ज्या वेळेला आमचा किल्ल्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि मग किल्ला पाहणं, अभ्यासणं, आणि आपल्याकडे संबंध महाराष्ट्रामध्ये दिवाळीच्या दिवसांमधनं आपण किल्ल्यांच्या प्रतिकृती करतो आणि मग त्या किल्ल्यांच्या प्रतिकृती या करायच्या निमित्ताने प्राध्यापक प्रके घाणेकर यांची गाठभेट पडली आणि घाणेकर सरांनी कोकणातल्या कातळचित्रांपैकी एक कातळचित्र निवळीच्या इथलं त्यांनी पाहिलं होतं आणि कधीतरी गप्पा मारता मारता म्हणाले, अरे तुझ्या त्या भागामध्ये असं असं गोष्ट आहे, तू पाहिलेस का? मी म्हटलं हो, कधीतरी लहानपणी पाहिले, पण मला त्याच्याबद्दलची काही माहित नाही.
कारण असं काहीतरी आहे, कदाचित ही एक पहिली जाणीव असावी त्यावेळेला झालेली. आणि ज्या वेळेला आम्ही कोकणचा एक स्वतंत्र अंगाने विचार करायला सुरुवात केला की आपल्याला ह्या गोष्टी जाणून घेऊन लोकांसमोर मांडायच्या, त्यावेळेला जे काही ठराविक गोष्टी डोळ्यासमोर होत्या त्याच्यापैकी कातळशिल्प हा एक विषय डोळ्यासमोर होता. याचं कारण धनंजय मराठेंच्याच ज्या राजापूर तालुक्यामध्ये राहतात तिथून जवळ एक कातळशिल्प आहे की त्या कातळशिल्पांमुळे आमची दोघांची गाठभेट झाली की तुमच्या जवळ असं असं चित्र आहे, तुम्हाला माहिती आहे का. आणि तिथून एकमेकांचं एक विचार दुसऱ्याच्या विचारात गेला आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मग तुम्ही जे डिस्कवरी सुरू केली त्यातलं पहिलं कातळ शिल्प कसं सापडलं, त्याबद्दलचा काही अनुभव? आम्ही 2012 मध्ये ह्या कातळशिल्पांच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. परंतु 2012 ते 2015 ही जी काही मधली 1.5-2 वर्ष होती, त्या 2 वर्षामध्ये आमचा प्रवास हा सगळा अंधारातला होता. म्हणजे कातळशिल्प आज अखंड महाराष्ट्राला माहिती आहे कातळशिल्प म्हणजे काय. आज कुठेतरी युनेस्कोच्या पातळीवरती कातळशिल्प गेलेली आहेत. परंतु त्यावेळेला गावातल्या लोकांना आपल्या जमिनीमध्ये आपल्या सड्यांवरती काहीतरी चित्ररचना हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तो प्रवास जो होता तो आमचा पूर्णपणे अंधारातला प्रवास होता. अनेक गावातनं भटकत होतो, अनेक लोकांना विचारत होतो, परंतु काही मिळत नव्हता म्हणून. आणि एक दिवस आम्ही अचानक सड्यांवरनं फिरणारी जे शेळ्या मेंढ्या पाळणारी जी व्यक्तिमत्व असतात त्याच्यापैकी एक वृद्ध व्यक्तिमत्व भेटलं. आणि अशा व्यक्तिमत्वांबरोबर आम्ही खूप गप्पा मारतो आणि त्यांच्याकडे निसर्गाचं भरपूर ज्ञान असतं. आणि त्याच्यावर गप्पा मारता मारता आम्ही कारण ज्या ठिकाणी आम्हाला तो भेटला होता ते बारसूस नावाचं ठिकाण होतं. बोलता बोलता त्याला विचारलं जे पायाखाली दिसते तसं तुम्ही कधी पाहिलंय का. तर त्याने सांगितलं लांबवर बोट गेलं आणि त्याने सांगितलं त्या ठिकाणी काहीतरी खरडलंय. त्याच्यासाठी ते फक्त खरडलेलं होतं, त्याच्या पलीकडे दुसरं काही नव्हतं. परंतु तो आमची पहिली साईट होती. राजापूर तालुक्यातलं गोवळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी आम्हाला 50 चित्रांचा पहिला समूह मिळाला आणि खऱ्या अर्थाने आमचा कातळशिल्पांचा शोध प्रवास त्या दिवसापासून सुरू झाला. क्या बात आहे. भाई, पुढे जाण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी की कातळशिल्प म्हणजे नेमकी काय असतात? हा, आपण ज्याला कातळशिल्प म्हणतो, बेसिकली कातळशिल्प हा 2 शब्दांचा मिळून तयार झालेला शब्द आहे. त्याच्यातला पहिला शब्द आहे कातळ. कोकणामध्ये आपण ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला कोकणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जांभा दगडाची पठारं दिसून येतात. आपल्याला कमी उंचीची सपाट माथ्याच्या टेकड्या असतात, त्याला त्या ठिकाणी सडा असं म्हणतात. आणि तो जो सड्यावरती आढळणारा जो जांभा दगड आहे तो हवामानाच्या संपर्कामध्ये आल्यामुळे, त्याच्यावरती काहीतरी शेवाळ आल्यामुळे, त्याच्यावरनं कधीतरी जंगलातली तांडव गेलेले असल्यामुळे, अग्नी गेलेला असल्यामुळे तो त्याचा रंग काळपट झालेला आहे. आणि काळपट झालेल्या दगडाला किंवा त्या भूभागाला कोकणामध्ये कातळ असं म्हटलं. आणि त्या कातळावरती अशा एका मानवाने, जो आपल्याला अज्ञात आहे आजही, त्या मानवाने अप्रतिम कलाकृती निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्या कलाकृतींना आपण एक शिल्प म्हणून आपण शब्दप्रयोग वापरतो. अशा 2 शब्दांचा मिळून कातळशिल्प तयार झालेला शब्द आहे. तर मुळतः कातळशिल्प म्हणजे दगडावरती कोरून निर्माण केलेल्या चित्ररचना. मग भाई, शिलालेख असतात, लेण्या असतात, त्यांमध्ये आणि यामध्ये विशेषतः काय फरक जाणवतो? हा, आता शिलालेख हा जो आहे, हा शिलालेख हा आपल्याला इतिहास कालखंडामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामधला आणि त्याच्यामधला आता लेणी आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला लेणी म्हणजे काय, तर दगडामध्ये कोरून किंवा खोदून निर्माण केलेल्या खोल्या आहेत तयार केलेल्या, किंवा आतमध्ये त्याच्यावरती काही मूर्ती त्यांनी द्विमितीय छोटा रिलीफ असलेल्या किंवा मोठा रिलीफ असलेल्या गोष्टी तयार केल्या गेलेल्या आहेत, त्याला आपण लेणी असं म्हणतो. आणि आपण ज्याला कातळशिल्प म्हणतो किंवा जिओपोलिस म्हणतो, ते मानवाच्या ज्यावेळेला उत्क्रांतीचा आपण विचार करतो त्यावेळेला मानवी उत्क्रांतीमध्ये माणसाने सर्वप्रथम स्वतःच्या शरीराच्या बाहेर जाऊन काहीतरी मांडायचा प्रयत्न केला, काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, किंवा कदाचित तो स्वतःला व्यक्त होत होता. त्या व्यक्त होण्याची जी कला आहे त्या कलेला आपण रॉक आर्ट असं म्हणतो. आणि रॉक आर्टमध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे भित्तिचित्र, म्हणजे भिंतींवरती रंगाने रंगवून केलेली चित्ररचना. दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीवरती दगडांचाच आधार घेऊन खोदून निर्माण केलेल्या चित्ररचना, किंवा त्यातला तिसरा प्रकार म्हणजे जमिनीवरती कोरून निर्माण केलेल्या रचना. असे 3 प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो पहिला 2 टप्पा आहे, हा माणूस स्वतःला व्यक्त करत होता आणि व्यक्त करता करता त्याला अनेक गोष्टी गवसल्या, आणि गवसल्यानंतर त्याने मांडायचा पुढच्या टप्प्यामध्ये त्याला लोहाचा धातूचा शोध लागला. धातूचा शोध केल्यामुळे त्याला दगड खोदणं सोपं गेलं, त्याच्यातनं लेण्यांची निर्मिती झाली, वेगवेगळ्या मूर्तिकलेचं निर्मिती व्हायला सुरुवात झाली. असा सगळा प्रवास आपल्याला त्या कलेच्या उत्क्रांतीमध्ये पाहायला मिळतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे कातळ शिल्प किंवा कातळ चित्र आहेत,
यांमध्ये नेमका कशाचा समावेश म्हणजे काय काय आतापर्यंत आपण डिस्कवर करू शकलो त्यामध्ये? आत्तापर्यंत आपल्याला कोकणामध्ये म्हणजे विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं 200 गावातनं 3000 पेक्षा जास्त चित्र आपल्याला समोर आलेली आहेत किंवा आपण शोधून काढलेली आहेत. तर ह्या चित्रांमध्ये आपल्याला प्रामुख्याने प्राण्यांचं अंकन पाहायला मिळतं. म्हणजे त्या तत्कालीन कालखंडामध्ये त्या भूप्रदेशामध्ये जे प्राणी वावरत होते त्या प्राण्यांचं अंकन त्या माणसाने निर्माण केलेल्या चित्ररचनांमधनं पाहायला मिळतं. आणि हे सगळेच्या सगळे प्राणी जंगली वास्तव्यात असलेले प्राणी आहेत. उदाहरणार्थ वाघ आहे, बिबट्या आहे, त्याच्यानंतर सिवेट फॅमिलीतल्या फिगर्स आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे हरिण वर्गातल्या चित्ररचना पाहायला मिळतात. त्याचसोबत कोकणामध्ये कधीही अस्तित्वात होते याचा पुरावा उपलब्ध नाही अशा प्रकारचे एकशिंगी गेंड्यासारखे प्राण्यांचं अंकन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. पक्षी वर्गाचं अंकन पाहायला मिळतं. जलचरांचं म्हणजे माशांचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या भूप्रदेशामध्ये जे काही प्राणी जगत होतं ते प्राणी जगत त्या आपल्याला चित्रांमधनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्या काळचं प्राणी जगत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्यावेळीच्या मानवाने केला जातो असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण कशेळी नावाची एक साईट आहे, त्या ठिकाणी एक चित्ररचना आहे ती अतिभव्य अशा सदरामध्ये 50 फूट 48 फूट लांबी रुंदीची चित्ररचना आहे. 50 फूट म्हणजे 5 मजली उंच बिल्डिंग झाली. त्या एका हत्तीच्या चित्ररचनेमध्ये त्याने जवळपास 160 चित्ररचना काढलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या चित्ररचनांमधून आपल्याला पक्षी, प्राणी, जलचर, भूचर, उभयचर अशा सगळ्या प्राण्यांचं अंकन पाहायला मिळतं. आम्ही त्या एकंदर चित्ररचना गमतीन असं म्हणतो की त्या माणसाने निर्माण केलेलं अचल प्राणी संग्रहालय असं आम्ही गमतीन म्हणतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु ती चित्ररचना खूपच सुंदर आणि खूपच अतिभव्य अशा प्रकारची आहे. दुसरा कला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्याला आपण अमूर्त रचना असं म्हणतो, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट आजच्या भाषेमध्ये म्हणू किंवा सांकेतिक रचना म्हणू आपण त्याला, की त्याने भौमितिक आकारांचा आधार घेऊन त्याने त्याला जे काही त्याच्या भाषेमध्ये आहे ते सांगायचा त्याने प्रयत्न या चित्ररचनांच्या माध्यमातून केलेला दिसतो. त्याचसोबत आपल्याला काही मनुष्याकृतींचं सुद्धा अंकन पाहायला मिळतं. अर्थात ती मनुष्याकृती स्त्रीची आहे की पुरुषाची ओळखणं थोडं अवघड आहे. आणि ह्या सगळ्या चित्ररचना आपल्याला क्लस्टर फॉर्ममधनं पाहायला मिळतात, म्हणजे समूहाने पाहायला मिळतात. आणि ह्या जवळपास 1000 किलोमीटरच्या अंतरापर्यंत पसरलेल्या आहेत. क्या बात आहे. भाई, ही जी प्रोसेस आहे डिस्कवर करण्याची, एखादी साईट शोधण्याची, तिच्याबद्दल थोडं डिटेलिंग सांगा. म्हणजे कसं केलं जातं स्टेप बाय स्टेप प्रोसेस? डिस्कवर करण्याची प्रोसेस आपण ज्याला म्हणतो, तर डिस्कवर करणं ही प्रक्रिया खूप मोठी आहे. ती कदाचित एका दिवसापुरती मर्यादित असते, कदाचित ती 5-5 6-6 वर्ष सुद्धा चालू राहते. बऱ्याचशा अगदी सुरुवातीला आम्हाला काही लोकांनी संदर्भ दिले की आमच्याकडे काहीतरी गावात आहेत म्हणून आम्ही ते पाहायला गेलो. अर्थात ते संदर्भ म्हणजे कातळशिल्पच होती अशातला भाग नव्हे, वेगवेगळे संदर्भ होते. कुठेतरी पूजेचा दगड दिसायचा, कुठेतरी झाड दिसायचं, कुठेतरी एखादी घडी दिसायची वगैरे असं. या ह्याच्यातनं एक ज्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही 50-60 संदर्भ आले त्यावेळेला 2-4 ठिकाणी आम्हाला कुठेतरी ती कातळशिल्प मिळाली. त्याच्यानंतर मग दुसरा टप्पा आमचा असा होता की एक अंदाज बांधायचा. कारण आम्ही ज्यावेळेला कातळशिल्पांची एखादा साईट बघतो, ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला ती सध्याचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याला आपण GPS म्हणतो किंवा गुगल कोऑर्डिनेट म्हणतो, त्याच्या आधारे ते मार्किंग करून त्यात ते ठिकाण मार्क करायचं असा प्रवास करत होतो. एखाद्या चित्ररचनाचं डिस्कवरी झाल्यानंतर लगेचच्या लगेच तिथे प्रोसेस सुरू होते का त्याचं उत्तर नाही, तर आजूबाजूचा सगळा परिसर न्याहाळायचा. त्या सगळ्या चित्ररचना वेगवेगळ्या सीझनमध्ये साफ करायच्या, वेगवेगळ्या सीझनमध्ये त्याची फोटोग्राफी करायची, त्याचं पूर्ण स्केचिंग करायचं, त्याच्यातनं तिथे काय काय रचना आहेत त्या जाणून घ्यायच्या आणि मग अशी वेगवेगळी ठिकाणे करत जायची. मग त्याच्यातनं सुरू झाला तो आमचा अंदाज बांधायचा प्रक्रिया की आपण आता इथे आपण भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये बसलोय, आपण इथे पुण्यामध्ये, तर इथून आगारकर इन्स्टिट्यूटच्या इथे दुसरी साईट मिळाली आहे, तिसरी साईट कुठेतरी FC रोडला मिळालेली आहे. मग कुठेतरी एक चेन तयार झाली आपल्याला दिसते की असं काहीतरी एका रेषेमध्ये, मग मध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये काही असू शकेल का असा अंदाज व्यक्त करायचा. मग तो त्या भूभागाच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या गावातनं जायचं, त्या गावातनं लोकांबरोबर गप्पा मारायच्या, तिथल्या लहान मुलांबरोबर गप्पा मारायच्या, शाळेत जाऊन कार्यक्रम करायचे छोटे मोठे, आणि त्या गावातनं काही आपल्याला संदर्भ मिळतात याचा हे घ्यायचा. नाहीतर मग स्वतः कातळावरती फिरायचं. म्हणजे जास्तीत जास्त लोकल्सची डील करणं. हो 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 जास्तीत जास्त लोकांबरोबर बोलायचं, लोकांकडनं जास्तीत जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न करणं आणि स्वतः भटकणं. काही नाही हातास लागलं तर आम्ही स्वतः फिरत होतो.
मग पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही स्थानिक जे वर्तमानपत्र होती लोक, त्या वर्तमानपत्रात जे काही मित्रमंडळी होती, पत्रकार मंडळी, त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही ह्या कार्यामध्ये सहभागी व्हा. त्यांनी काही बातम्या द्यायला सुरुवात केली पेपरमधनं. त्या पेपरमधल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. त्यांना काहीतरी कोणतरी काम करतं हे लक्षात यायला लागलं. मग त्यांना काहीतरी वेगळे संदर्भ असतील तर ते आमच्यापर्यंत ती लोक पोहोचवायला लागली. अर्थात तो कातळशिल्पाचा संदर्भ असा याच्यातला भाग नव्हे, पण ती लोक संदर्भ मिळाले. त्याच्यातनं हळूहळू वाढ होत गेली. आमच्या टीममध्ये एका बाजूला हळूहळू वाढ होती की मी धनंजय मराठे होतो, मग डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई आले, मग आमच्याबरोबर जी काम करणारी मंडळी होती त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला, ती लोक पुढे गेला. सो असं हळूहळू जाऊन गेल्या 12 वर्षानंतर आज आपण म्हणतोय की आज आपल्याला 200 गावातनं 3000 पेक्षा जास्त चित्ररचना मिळाल्या. म्हणजे ह्या मागचा प्रवास खूप मोठा आहे. आपल्याला आकडा बघून आश्चर्य करायला होतं, पण स्ट्रगल खूप मोठं आहे. हो आहेच. भाई, पुढचा प्रश्न असा आहे माझा की ज्यावेळी असं काहीतरी डिस्कवर करतो आपण, त्यावेळी काही चांगले काही वाईट अनुभव येतात, काही विशेष अनुभव येतात? हो असतातच ना. कारण कसं आहे की एखाद्या गोष्ट मिळण्यातला आनंद हा खूप वेगळा आहे. तो आनंद शब्दामध्ये व्यक्त करणं खूप अवघड आहे. म्हणजे असा एखादा अनुभव जो की तुम्हाला प्रेक्षकांना सांगावाच वाटतं? नाही, जरूर. कारण कसं आहे की आज ज्यावेळेला आपण कातळशिल्प ह्या विषयाकडे आपण खूप सहज पद्धतीने पाहतो, पण ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या साईट्स डिस्कवर करत असतो, वेगवेगळ्या साईट, नवीन साईट शोधत असतो, त्यावेळेला कुठेतरी मागे डोक्यामध्ये विचार चाललेले असतात वेगवेगळ्या. त्या साईटवरती मिळणाऱ्या चित्ररचना कदाचित वेगळ्या असतात. सगळ्या विचारांची एक इमारत कोलमडून पडते, नवीन विचारांची इमारत उभी करायला लागते. काही वेळेला असंही घडतं की एखादी, ज्याला वाव मुवमेंट म्हणतो, की एखादी चित्ररचना अशी मिळते, अरे ही पहिल्यांदाच मिळाली आपल्याला एवढ्या प्रवासामध्ये, आणि हा प्रसंग आजही उभा राहतो. अनेक ठिकाणी रस्ते हरवण्याचे प्रकार आमच्या बाबतीत सुरुवातीला खूप झाले. कारण आम्ही गाडी एकीकडे लावायचो, कुठेतरी टू व्हीलर लावायचो, आम्ही त्या सड्यांवरनं फिरत जायचो कुठेतरी, मग संध्याकाळी स्वतःची गाडी कुठे लावली ही शोधत बसायची. तोही प्रकार असायचा. नंतर मग असं संघर्षाचं म्हणण्यापेक्षा एक भटकणं हा त्याच्यातला खूप मोठा आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला जायचो, आमच्या तिकडचं पाणी संपायचं, खाणं संपायचं, पण ते चाललेलं असायचं, तो काय नवीन विषय नव्हे. काही वेळेला गावातल्या लोकांची प्रचंड मदत झाली, काही वेळेला गावातल्या लोकांचा विरोधही झाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी कातळशिल्प आहेत, एखादा आपण वारसा ठेवा ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला तो टिकवायच्या दृष्टिकोनातून प्रयत्न असतात, आणि ते प्रयत्न ज्या वेळेला सुरू झाले त्यावेळेला काही संघर्ष निर्माण झाली. काही लोक आम्हाला मारायला उभी राहिली, काही ठिकाणी लोक बंदूक घेऊन समोर आली, अशाही गोष्टी त्याच्यामध्ये घडून गेल्या. काही ठिकाणी लोकांनी आमच्या गावात आता पाऊल टाकायचं नाही अशा प्रकारची सुद्धा वेळ आली. परंतु आज सांगायला आनंद वाटतो की ज्या लोकांनी, आपण म्हणू की गैरसमजुतीतनं ह्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या, ती ज्या वेळेला त्यांना पटलं की आम्ही काहीतरी एक चांगलं काम करतोय, त्यावेळेला तीच लोक आज पूर्ण ताकदीने सहकार्याला उभी आहेत. हा संवादाचा परिणाम आहे, चांगल्या संवादाचा परिणाम त्याच्यातून निर्माण झालेला आहे. की पण संघर्ष प्रत्येक गोष्टीला असतातच ना. प्रत्येकाचे वेगवेगळे संघर्ष असतात आणि संघर्षातनं वाटचाल चाललेलीच असते. अशी एखादी साईट जी की तुम्हाला अजूनही कोड्यात टाकते? असतात बऱ्याच गोष्टी की आपल्या आकलनाच्या बाहेरच्या असतात, म्हणजे अजून उलगडलेल्या नसतील. खरं म्हणशील ना दादा, तर प्रत्येक साईटच आम्हाला कोड्यात टाकते. प्रत्येक साईटवरती दिसणारी अगदी साधीशी जरी चित्ररचना, तो समोर काढलेला जो प्राणी आहे तो आपल्याला कळतंय की तो गेंडा आहे, तो हत्ती आहे, तो कदाचित ते पक्षाचं चित्र आहे, मोर आहे, परंतु त्या माणसाने त्याची कलाकृती ते का काढलं असेल आणि त्या रेषांमधला जिवंतपणा हा विचारांना आपलं नक्कीच कोड्यात टाकतो. त्याचबरोबर काही ज्याला भौमितिक रचना म्हणतो, ज्याला ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो, सिम्बॉलिक म्हणू आपण त्याला, अशा रचना मात्र सातत्याने आपल्या विचारांना खूप वेगवेगळ्या गोष्टींमधनं विचार करायला प्रवृत्त करत राहतात सातत्याने, व्हेरियस अँगल्सने. त्याचबरोबर ह्या चित्रांचा कालखंड काढणं हा खरा तर प्रचंड आव्हानात्मक विषय आहे. कारण कोकणातलं वातावरण, तो जांभा दगड, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर चित्ररचनांमधनं नीटनेटके न मिळणारे संकेत, त्याचबरोबर हा विषय अखंड जगाला एक प्रकारे नवीन आहे की ज्या पद्धतीच्या चित्ररचना आहे, ज्या पद्धतीची शैली आहे, ती शैली सुद्धा लोकांसाठी खूप, म्हणजे अखंड या विश्वासाठी नवीन आहे. आणि अशातनं त्याचं अचूक डेटिंग करणं हा एक आव्हानात्मक विषय आहे.
आणि आव्हानात्मक विषयामधनं आपण वेगवेगळ्या विचारांचे इमारती उभ्या करणं आणि हे हे कायमच असं एक वेगळं औत्सुक्य निर्माण करत राहतं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवायचा प्रयत्न करणं. जुन्या लोकांनी ह्या साईट्स म्हणजे हे जे शिल्प आहेत हे कसे बनवले याबद्दलचे काही अवशेष भेटलेत का आपल्याला? नाही, थेट अवशेष काही भेटले नाही आहेत, परंतु आमचं जे अभ्यासाची जी प्रक्रिया चालू आहे त्या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये एक असा भाग असतो की स्वतः काही गोष्टी करून पाहणं. तर आम्ही काही चित्ररचना दगडांच्याच माध्यमातून त्या कातळावरती करून पाहिलेल्या आहेत आणि त्या चित्ररचनांसाठी लागणारा कालखंड, ते दगडातनं खोदल्यानंतर त्याचे निघणारी इम्प्रेशन्स, ती इम्प्रेशन्स आणि जी मूळ कातळचित्र आहेत त्याची इम्प्रेशन एकमेकांबरोबर टॅली केलं असं लक्षात येते की ही छायाचित्ररचना करण्यासाठी आपल्याला धातूची गरजच आहे अशातला भाग नव्हे, हे दगडाने करणं सुद्धा सहज शक्य आहे. प्रायमरली ते दगडांनी केले असं वाटतं. हा, प्रायमरी काही रचना आपल्याला दगडाने केलेल्या आहे ह्याची नक्की जाणीव होते आणि ते आम्ही म्हणू की आता ते हळूहळू प्रॅक्टिकली आपल्याला ते सिद्ध सुद्धा हळूहळू एकेका टप्प्यावरती ते होत आहे. प्रश्न असा आहे की हे जे एवढे जुने आपल्या पूर्वजांनी बनवलेलं आहे ते आत्तापर्यंत कसं राहिलं? म्हणजे दगडांची झीज होते आणि बऱ्याच त्यावरती माती येऊन वगैरे होऊ शकतं, तर आत्तापर्यंत ह्या गोष्टी कशा राहिल्या? सगळ्या ज्या चित्ररचना आपल्याला केलेल्या दिसतात त्या जांभा दगडांवरती केलेल्या आहेत. आता जांभा दगडाची एक निर्मितीची प्रक्रिया आहे आणि त्या निर्मितीच्या प्रक्रियेतनं त्याला काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ की तो दगड रासायनिक अभिक्रियेपासून पूर्णतः मुक्त आहे आणि त्याच्यावरती हवामानाचा कुठलाही परिणाम त्याच्यावरती होत नाही. तो जो आहे तो सच्छिद्र आहे दगड, तो तुम्हाला असं गुळगुळीत लागत नाही, तो सच्छिद्र आहे आणि त्याच्यामुळे पावसाचं पडणारं बरंचसं पाणी तो आपल्या पोटामध्ये साठवतो. त्या सच्छिद्रामध्येच गवताचे बीज अडकतं आणि त्याच्यातनं गवत उगवतं. ते गवत वाहणाऱ्या पाण्याला रेझिस्टन्स डेव्हलप करतं आणि रेझिस्टन्स डेव्हलप केल्यामुळे पाणी संथ गतीने त्या याच्यावरनं वाहतं आणि त्याच्यामुळे घर्षणातनं निर्माण होणारे जे लॉसेस आहेत ते घडत नाहीत. त्यामुळे तो दगड स्वतःचा स्वभाव, स्वतःचं जे हे आहे ते हजारो वर्ष जसे तसं मेंटेन ठेवतो. त्याच्यामुळे आज ह्या चित्ररचनांना निसर्गाकडनं कुठल्याही प्रकारचा धोका, फार मोठ्या स्वरूपाचा धोका आपल्याला झालेला पाहायला मिळत नाही. त्या दगडाचा स्वतःच्या गुणधर्मामुळे आज ह्या चित्ररचना चांगल्या पद्धतीने टिकून आहेत आणि आपल्याला आज पाहता येतात. सर, युनेस्कोने त्यांच्या हेरिटेज लिस्टमध्ये ह्या ठिकाणांचा समावेश केला आहे, मग त्यावेळीच्या काय भावना होत्या केला त्यावेळी? खरंच आज हा सगळा म्हणजे या कातळचित्रांच्या शोधाचा प्रवास, अभ्यासाचा प्रवास आपण म्हटलं आणि अगदी युनेस्कोच्या दारापर्यंत जायचापर्यंतचा प्रवास हा जेमतेम 12-15 वर्षांचा प्रवास आहे. 12-15 वर्षांच्या प्रवासामध्ये आज या कोकणातील कातळचित्रांपैकी सॅम्पल साईट ज्याला आपण म्हणतो, प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा 9 साईट्स युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये दाखल झालेल्या आहेत. स्वतः शोधलेली एखादं ठिकाण हे ज्या वेळेला जागतिक पातळीवरती त्याची दखल घेतली जाते किंवा जागतिक पातळीवरच्या वारसा ठेवांमध्ये त्याचा समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू जाते, तो आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण होता. कारण ज्या विषयामध्येच आम्ही नव्हतो, जे डोळ्याला दिसतही नव्हतं, जे पायाखाली होतं की नव्हतं हे माहीत नव्हतं, तिथून ते आज जागतिक वारसा स्थळाच्या दर्जा मिळायच्या दृष्टिकोनातनं त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जाऊन उभा आहे आणि हा खूप खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. मग यामुळे काही चेंजेस झाले, म्हणजे बाहेरचे संशोधक तर यायला लागलेच, पण टुरिझम वाढलं, मग त्यामुळे काही धोका निर्माण होऊ शकतो? अर्थात बेसिकली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये त्याचा प्रवास जो सुरू आहे त्यानिमित्ताने हा विषय आता हळूहळू लोकांपर्यंत पोहोचायला लागलेला आहे. मी कोण याचा शोधाचा प्रवास तो माणूस कुठलाही असतो तरी तो करतच असतो आणि या प्रवासातूनच हा वारसा स्थळांचं पर्यटन सुरू होतं आणि त्यानिमित्ताने आज खूप लोक रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला लागलेली आहेत कातळशिल्प पाहण्यासाठी. त्याच्यातनं तिथे व्यावसायिक स्वरूपामध्ये आणि आर्थिक स्वरूपामध्ये हळूहळू बदल घडायला लागलेले आहेत. त्याचसोबत आत्ता ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी काय करावं आणि काय करू नये अशा प्रकारच्या सूचना द्यायचा एक प्रवास टप्प्याटप्प्याने सुरू झालेला आहे की त्या ठिकाणी माणसाने गेल्यानंतर काय करावं, त्या चित्रांवरती चालू नाही आहे, आजूबाजूच्या गोष्टींमध्ये कुठेही रेघोट्या उठवणं किंवा काही गोष्टी करू नयेत, ह्या गोष्टी सातत्याने आपण बाळगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आज सुदैवाने काही पर्यटक नक्कीच सजग आहेत आणि
दुसरी गोष्ट आहे की जेवढे पर्यटक येतील तेवढा हा वारसा संवर्धनाचा प्रवास अधिक वेगाने चालेल. त्यामुळे पर्यटक हा वारसा संवर्धित करण्यासाठीची एक मोठी भूमिका पर्यटक सुद्धा निभावू शकतात. भाई खूप मस्त वाटलं तुमच्याकडून आम्हाला एक नवीन विश्व उलगडून भेटलं. आज एका नवीन विश्वातली पूर्ण माहिती भेटली. कारण हे आमच्यासाठी अननोन आहे. आम्ही डेली यूजमध्ये आमच्या याचा इतकासा हे नसतो, पण इंटरेस्टिंग विषय आहे आणि तुमच्याकडून आज याबद्दल इतकी सखोल माहिती भेटली. खूप खूप धन्यवाद. मी एक छोटंसं आता ऍड करतो की मला आज तुम्हा मंडळींबरोबर गप्पा मारायला खूप आवडलं. मी आवडलं अशासाठी मी म्हणतो की आज मी तुमच्या विचारातनं मी कातळ शिल्प पाहतोय, तुमच्या नजरेतनं मी कातळ शिल्प. मला आजही प्रसंग आठवतोय, तुमचीच काही मित्रमंडळी रत्नागिरीमध्ये कातळ चित्र पाहण्यासाठी आली होती. कातळ चित्र ही खोदून निर्माण केलेली आहेत आणि ती स्पर्शातनं अनुभवता येतात. आणि तो अनुभव मला आपण ज्यावेळेला बॉक्सच्या एक्झिबिशनला आपण मला वाटतं भेटलो होतो आणि तिथे ठेवलेल्या प्रोटोटाईप डिझाईनवरनं तुम्ही जे स्पर्शातनं अनुभवलेला आहे तो अनुभव आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि माझ्यासाठी हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहे की तुम्ही मंडळींनी ती चित्र पाहिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू बाई. जाता जाता तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट. हो, हा उमलत्या कळ्या काव्य संग्रह आहे, जो की ज्यामध्ये आपल्यातल्याच मित्रमैत्रिणींच्या कविता आहेत आणि तो आम्ही तुम्हाला भेट देतो आज. धन्यवाद खूप खूप. आणि अशीच एखादी कविता ह्या प्रसंगावरती भवितव्यामध्ये मला वाचायला मिळेल तुमच्याच ह्याच्यातनं, एवढं मला नक्की जाणीव आहे. नक्की. खूप खूप धन्यवाद. हा होता भाईंसोबतचा प्रवास. त्यांनी अनुभवलेली कातळ शिल्प, त्यांनी शोधलेली कातळ शिल्प आपण सगळ्यांनीच अनुभवायला हवेत. आणि हा नवीन प्रवास किंवा ही एक वेगळी सफर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.